चंद्रपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच अवैध पशुवाहतुकीवर कठोर निर्बंध लादणे या दिशेने चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सातत्याने विशेष प्रयत्न केले आहेत। आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे केलेली धडक कारवाई ही पोलिसांची तत्परता, सतर्कता आणि धाडसाचं उत्तम उदाहरण ठरली आहे। एका अवैध आणि अमानुष पद्धतीने सुरू असलेल्या गोवंश वाहतुकीचा कट उधळून लावत पोलिसांनी केवळ मुद्देमाल जप्त केला नाही तर 35 गोवंशाची सुरक्षित सुटकाही केली आहे। भूषण तरारे व सय्यद असलम असं अटकेतील आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला ट्रक, 35 गोवंश आणि 2 मोबाईल असा एकूण 22,35,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका मोठ्या ट्रकमधून बेकायदेशीररित्या गोवंशाची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पडोली परिसरात तात्काळ नाकाबंदी केली। पहाटेच्या वेळी संशयित ट्रक नाकाबंदीजवळ आला असता पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु ट्रकमधील चालकाने पोलिसाचा इशारा धुडकावून लावत आणि पोलिसांना चकवा देत वाहनाचा वेग प्रचंड वाढवला। चालकाने ट्रक भरधाव वेगाने भद्रावतीच्या दिशेने पळवून नेल्याने महामार्गावर मोठा धोका निर्माण झाला होता। आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला। अनेक किलोमीटरच्या थरारक आणि धाडसी पाठलागानंतर भद्रावती येथील जुना सुमठाणा सब पोलीस स्टेशन पॉवर ग्रेड येथे पोलिसांनी ट्रकला थांबवून आरोपीला ताब्यात घेतलं। वाहनाची झडती घेतली असता ट्रकमध्ये 31 गायी आणि 4 बैल असे एकूण 35 गोवंश अत्यंत निर्दयी व अमानुष पद्धतीने डांबून ठेवल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी सर्व 35 गोवंशाची सुरक्षित सुटका केली आणि घटनास्थळावरून ट्रक चालक भूषण तरारे व क्लीनर सय्यद असलम या दोघांना ताब्यात घेतलं। तसेच या प्रकरणात सहभाग असलेले इतर आरोपी राकेश कुमार टेकाम आणि मोसिम हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली।